भावाचे तिला रात्री 15 मिस कॉल आले। तरुणी खडबडीनं जागी झाली। भावानं सांगितलं, माझी तब्येत बरी नाहीये। बहीण भावाला शोधायला निघाली, मात्र त्यानंतर भयंकर घडलं। या तरुणीवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला, तेही 2 वेळा। एकदा निर्जन ठिकाणी आणि त्यानंतर उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्येही या तरुणीवर आळीपाळीनं अत्याचार करण्यात आला। या घटनेमुळे भिवंडी शहर हादरून गेलंय। जाणून घेऊयात नेमकं काय घडलं। 22 वर्षीय पीडित तरुणी ही भिवंडी शहरात राहत असलेल्या मावशीकडे म्हणजेच फातिमा नगर परिसरामध्ये रात्री झोपायला आली होती। यावेळी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पीडितेचा भाऊ तिला फोन करत होता। जवळपास 15 मिस कॉल आल्यानंतर पीडितेनं भावाला फोन लावला। त्यानंतर भावानं फोनवर, माझी तब्येत बरी नाही आहे, मी ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी तू ताबडतोब ये, असं तिला सांगितलं। त्यानंतर पहाटेच्या सुमारास तातडीनं पीडित तरुणी रिक्षा पकडून भाऊ वाट बघत असलेल्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी आधीच काही नराधम दबा धरून बसले होते। या नराधमांनी भावासह संबंधित रिक्षा चालकाला मारहाण केली आणि त्यांना तिथून पिटाळून लावलं। त्यानंतर त्यांनी तरुणीला नागाव परिसरामध्ये नेलं। या परिसरामध्ये एका शाळेच्या मागील झाडी झुडपात नेऊन तिच्यावर 6 नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केला। इतकंच नाही तर पुन्हा या पीडितेला ते फातिमा नगर इथे घेऊन आले। त्या ठिकाणी उभ्या असलेल्या पिकअप व्हॅनमध्ये सुद्धा पुन्हा या तरुणीवर या 6 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला। या घटनेमुळे पीडित महिला भयभीत झाली होती। दरम्यान पीडितेनं नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानंतर तिच्यावर घडलेला धक्कादायक प्रसंग तिने पोलिसांना सांगितला। पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि 0 नंबरने पुढील तपासासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला। या प्रकरणी पोलिसांनी 48 तासात 6 आरोपींना अटक केली आहे। दरम्यान यातील काही आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अधिक तपास पोलीस करतायत। भिवंडीहून मोनिश गायकवाडसह मयुरी चव्हाण, लोकमत।